नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकार विषयामधील प्रकरण 10वे सहकार क्षेत्रापुढील आव्हाने याचा स्वाध्याय बघणार आहोत. आणि लगेच 2-3 दिवसामध्ये आपले सहकार विषयाचे दीर्घोत्तरी जे प्रश्न आहेत जे एक्झाम ओरिएंटेड असेल ते आपले येणार आहेत. म्हणून आपलं चॅनल आपण सबस्क्राईब करावं जेणेकरून येणारे दीर्घोत्तरी प्रश्न आपल्याला बघायला मिळेल. बघा, यामधील आता प्रश्न क्रमांक 1 बघू. आहे, खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. पहिलं दिलेलं आहे, सहकारी संस्थाची स्थापना रिकामी जागा साधनसामुग्री असणाऱ्या व्यक्तीकडून केली जाते. अ आहे अमर्यादित, ब आहे मर्यादित आणि क आहे अनावश्यक. तर याचा पर्याय बरोबर असेल मर्यादित. ब पर्याय बरोबर आहे. दुसरं बघा, सहकारी संस्थाच्या अकार्यक्षमतेमुळे यांची कमी झाली आहे. संख्या, आवड आणि विश्वासार्हता. त्याचा योग्य पर्याय असेल क बरोबर विश्वासार्हता. तिसरा आहे, सहकारी संस्थांमार्फत उत्पादन प्रक्रियेत व श्रमदान उत्पादन प्रक्रियेत रिकामी जागा व श्रमदान उत्पादन तंत्राचा वापर केला जातो. पर्याय नियंत्रित, परंपरागत आणि आधुनिक. योग्य पर्याय असेल परंपरागत. चौथा आहे, बहुराष्ट्रीय कंपन्याचे व्यवस्थापन रिकामी जागा व्यवस्थापकामार्फत केले जाते. पर्याय आहेत अशिक्षित, तज्ज्ञ आणि अकुशल. पर्याय याचा बरोबर असेल तज्ज्ञ. पाचवा आहे, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर सहकारी संस्थांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये रिकामी जागा करण्यात आली. तर पर्याय आहेत कपात, वाढ आणि स्पर्धा. योग्य पर्याय असेल कपात. अपर्याय बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील ब आहे, योग्य जोड्या जुळवा. अ आणि ब गटाचे आपल्याला योग्य जोड्या जुळवायचे आहे. बघा, अ गटामध्ये दिलेला आहे बहुराष्ट्रीय कंपन्या, कर्ज वसुली समस्या आणि ग्राहक. बघा, अचं येईल बहुराष्ट्रीय कंपन्या. तर बघा, याचं उत्तर बरोबर येईल प्रचंड प्रमाणात नफा. याचा योग्य पर्याय असेल 4. त्यानंतर आहे कर्ज वसुली समस्या. तर कर्ज वसुलीची समस्या म्हणजे अपात्र व्यक्तींना कर्ज. याचा पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. त्यानंतर आहे ग्राहक, क नंबरचं. तर ग्राहकाला येईल स्पर्धायुक्त बाजारपेठेचा राजा. मग हा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे कचा पर्याय 2 बरोबर असेल. अशा पद्धतीने ह्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. त्यानंतर 1 मधील क आहे, खालील विधानासाठी एक शब्द वा शब्दसमूह लिहा. बघा, पहिला आहे स्पर्धात्मक बाजारपेठेतील राजा. तर याच्यासाठी शब्द असेल ग्राहक. दुसरा आहे जगातील अनेक देशात उत्पादन, विक्री आणि व्यवहार असणारी कंपनी. तर हिला म्हणतात म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनी. त्यानंतर तिसरा आहे उत्पादन प्रक्रियेत आधुनिक तंत्राऐवजी मनुष्यबळाचा जास्त वापर करणारे तंत्र. याचा पर्याय असेल श्रमप्रधान तंत्र. चौथा आहे देशातील आर्थिक संकटाचे निवारण करण्यासाठी जुलै 1991 स्वीकारण्यात आलेले धोरण. तर याला म्हणतात जागतिकीकरण. त्यानंतर पाचवा आहे सेवा उद्दिष्ट असलेल्या व्यापारी संस्था. तर याला म्हणतात सहकारी संस्था. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 1 मधील ड, खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. बघा, पहिलं विधान आहे सहकार चळवळीतील वाढता राजकीय हस्तक्षेप हितकारक ठरला आहे. तर हे विधान चूक आहे, कारण सहकार चळवळीमध्ये राजकीय हस्तक्षेप हे सहकारासाठी चांगलं योगदान नाही आहे. त्यानंतर दुसरं आहे सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले जाते. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे मर्यादित भांडवलामुळे सहकारी संस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी कुशल मनुष्यबळाचा वापर करणे शक्य होत नाही. हे विधान बरोबर असलेले दिसून येते. चौथा आहे स्पर्धात्मक बाजारपेठेत ग्राहकांना दुय्यम स्थान असते. हे विधान चूक आहे, कारण आपण बघतो स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये ग्राहकांना महत्त्वाचा दर्जा असतो. पाचवा आहे अपात्र व्यक्ती व संस्थांना अयोग्य कारणासाठी दिलेल्या कर्जामुळे थकबाकीचे प्रमाण वाढते. हे विधान बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न बघा, खालील विधाने पूर्ण करा. पहिलं विधान बघू, स्पर्धात्मक बाजारपेठेत रिकामी जागा हा राजा असतो. तर याचं योग्य उत्तर असेल ग्राहक. दुसरा आहे
बाजारपेठ विस्तारासाठी रिकामी जागा माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे. तर योग्य उत्तर प्रसार. तिसरा आहे सहकारी संस्थांनी मदतीवर म्हणजे रिकामी जागा मदतीवर अवलंबून न राहता आर्थिक स्वावलंबन प्राप्त केले पाहिजे. तर या ठिकाणी योग्य पर्याय येईल गुन्हा. सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणामुळे सहकार चळवळीचा रिकामी जागा विकास होतो. तर या ठिकाणी येणार गुणात्मक, म्हणजे कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणामुळे सहकार चळवळीचा गुणात्मक विकास होतो. बघा, यानंतरचा प्रश्न अचूक आपल्याला पर्याय निवडायचे आहेत, परंतु हे पर्याय निवडत असताना खालच्या चौकटीमध्ये बघा हे पर्याय दिलेले आहेत आपल्याला. तज्ज्ञ व अनुभवी व्यवस्थापक, मोठ्या प्रमाणावर जाहिरात, श्रमप्रधान व परंपरागत उत्पादन तंत्र, विश्वासार्हता कमी असणे, राजकीय फायद्यासाठी वापर. या पर्यायापैकी आपल्याला हे पर्याय लिहायचे आहेत. तर बघूया आता अ गटामध्ये बघा इकडं काय दिलेलं आहे आपल्याला, भाग भांडवल उभारणीचे आवाहन. तर या चौकटीमध्ये येणार विश्वासार्हता कमी असणे. मग दुसरं बघूया, तिकडं आहे व्यवस्थापनात सुधारणा. तर या चौकटीमध्ये येणार तज्ज्ञ व अनुभवी व्यवस्थापक. तिसरा आहे वाढता उत्पादन खर्च. या चौकटीमध्ये येणार श्रमप्रधान व परंपरागत उत्पादन तंत्र. त्यानंतर आहे पाचवं बाजारपेठेचा चौथा आहे वाढता राजकीय हस्तक्षेप. तर या चौकटीमध्ये येणार राजकीय फायद्यासाठी वापर. पाचवं दिलेलं आहे बाजारपेठेचा विस्तार. तर इकडे या चौकटीमध्ये येणार मोठ्या प्रमाणावर जाहिरात. बघा, यानंतरचा प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा, पहिलं आहे भाग भांडवल वाढीसाठी सहकारी संस्थांनी कोणते उपाय करावेत. बघा, याचं उत्तर आहे भाग भांडवल वाढीसाठी सहकारी संस्थांनी आपली कार्यक्षमता व विश्वासार्हता वाढवावी. दुसरं बघू आपण, सहकारी संस्थांनी बाजारपेठ विस्तारासाठी कोणते प्रयत्न करावेत. याचं उत्तर आहे सहकारी संस्थांनी बाजारपेठ विस्तारासाठी प्रभावी जाहिरात तंत्राचा उपयोग करावा. तिसरा प्रश्न बघूया, सहकारी बँका व पतपुरवठा संस्थांनी स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कोणते उपाय करावेत. याचं उत्तर आहे सहकारी बँका व पतपुरवठा संस्थांनी स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी स्वावलंबी व्हावे. चौथा आहे सहकारी संस्थांनी ग्राहकांच्या समाधानासाठी कोणते प्रयत्न करावेत. उत्तर आहे सहकारी संस्थांनी ग्राहकांच्या समाधानासाठी बदलत्या गरजा लक्षात घेऊन कमीत कमी किमतीत चांगल्या दर्जेदार वस्तू पुरवाव्यात. पाचवा आहे सहकारी संस्थांच्या उत्पादन खर्चाचे प्रमाण कशामुळे वाढते. उत्तर पारंपरिक श्रमप्रधान उत्पादन तंत्रामुळे सहकारी संस्थांच्या उत्पादन खर्चाचे प्रमाण वाढते. बघा, आता यानंतर आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य आपल्याला पुन्हा लिहायचे आहेत. बघा, आता इथं पहिला बघू आपण वाक्य, अकार्यक्षमता व गैरव्यवहार यामुळे सहकारी संस्थांची पत व प्रतिष्ठा वाढली आहे. तर यामध्ये अधोरेखांकित शब्द वाढली आहे. तर इथे काय येणार, अकार्यक्षम व गैरव्यवहार यामुळे सहकारी संस्थांची पत व प्रतिष्ठा कमी झाली आहे. दुसरं बघू, भागधारक समाज व गुंतवणूकदाराच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अकार्यक्षमता वाढणे आवश्यक आहे. तर इथे अंडरलाईन आहे अकार्यक्षमता. तर या ठिकाणी येणार कार्यक्षमता, कारण कार्यक्षमता वाढणे गरजेचे आहे. तिसरं आहे बघा, जागतिकीकरणामुळे सहकारी संस्थांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलती व अनुदान वाढवण्यात आले आहे. इथे अंडरलाईन आहे अधोरेखांकित शब्द वाढवण्यात. तर याचा योग्य पर्याय असेल तिथे कमी करण्यात आले आहे असं आपल्याला लिहावं लागेल. चौथा आहे बहुराष्ट्रीय कंपन्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात. तर बघा, याचं म्हणजे इथं कमकुवतला अंडरलाईन आहे. तर या ठिकाणी येणार सक्षम. तर पाचवं बघू आपण, अपात्र व्यक्तींना उत्पादक कर्ज दिल्यास कर्ज वसुली ताबडतोब होते. तर इथे अंडरलाईन आहे अपात्र. तर या ठिकाणी आपल्याला पात्र लिहावं लागेल.
म्हणजे थोडं जर आपण विचार करून एक पाहिलं तर ज्या ठिकाणी वर बघा दुसरं अकार्यक्षम आहे, त्याला आपल्याला कार्यक्षम करता आलं, म्हणजे तसं लिहावं लागेल. त्यानंतर तिसऱ्यामध्ये वाढवण्यात आलं तर कमी करण्यात आलं आहे, म्हणजे इथं अपात्र आहे पाचव्याला, तर इथं पात्र आहे. म्हणजे थोडक्यात ज्याला आपण विरोधार्थी म्हणू तसं जरी विचार केला तसंही आपल्याला लक्षात ठेवायला इथे सोपं जाणार आहे. बघा यानंतरचा प्रश्न आहे, गटात न बसणारा आपल्याला शब्द ओळखायचा आहे. म्हणजे यापैकी 3 शब्द समान असतात परंतु एक शब्द हा वेगळा असतो, तो आपल्याला ओळखायचा आहे. बघा पहिलं आहे म्हणजे एक मधलं परंपरागत उत्पादन तंत्र, ब आहे कमी उत्पादन खर्च, क आहे श्रमप्रधान उत्पादन तंत्र आणि ड आहे वाढता उत्पादन खर्च. तर यातला गटात न बसणारा शब्द असेल वाढता उत्पादन खर्च, कारण परंपरागत, श्रमप्रधान आणि कमी उत्पादन खर्च हे तीनही एकसारखे आहेत. त्यानंतर बघू आपण दुसरं आधुनिक उत्पादन तंत्र, ब आहे वाढता उत्पादन खर्च, क आहे यांत्रिकीकरण आणि ड काय आहे कमी उत्पादन खर्च. बघा पहिले परंपरागत होतं आणि आता आहे आधुनिक. मग या आधुनिकमध्ये याचं योग्य उत्तर काय येणार वेगळं, कमी उत्पादन खर्च. कारण वाढता उत्पादन खर्च, यांत्रिकीकरण आणि आधुनिक उत्पादन तंत्र हे तिन्ही सारखे आहेत. वेगळा शब्द आहे कमी उत्पादन खर्च. त्यानंतर तिसरं बघूया सहकारी संस्था, ब आहे बहुराष्ट्रीय कंपन्या, क आहे खाजगी कंपन्या आणि मोठे उद्योग. तर यापैकी वेगळं काय असेल, सहकारी संस्था, कारण बहुराष्ट्रीय कंपन्या, मोठे उद्योग आणि खाजगी कंपन्या ह्या तिन्ही बाबी एकच आहेत. चौथं आहे बघा प्रशिक्षित, तज्ज्ञ व्यवस्थापक, क आहे अनुभवी आणि ड आहे अप्रशिक्षित. तर यापैकी वेगळं उत्तर असेल अप्रशिक्षित, कारण प्रशिक्षित, तज्ज्ञ आणि अनुभवी हे तिन्ही एकसारखे बाबी आहेत. त्यानंतर पाचवं आहे अनुदान, ब आहे देणगी, क आहे नफा आणि ड आहे आर्थिक मदत. तर यापैकी वेगळं काय असेल, नफा, कारण आर्थिक मदत, देणगी आणि अनुदान ह्या एकसारख्या संज्ञा आहेत. यापैकी वेगळा आहे तो म्हणजे नफा. यानंतर उर्वरित स्वाध्याय आपण याचा पार्ट 2मध्ये जे राहिलेले प्रश्न आहेत ते बघणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.